नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण पाहतोय इयत्ता 10वी संस्कृतमध्ये जो निबंध लेखन हा प्रश्न येतो, तर त्याच्यामध्ये मम प्रिय उत्सव दीपावली या विषयावरती कसा निबंध लिहायचा हे आपण बघणार आहोत। 5 मार्कांसाठी हा निबंध विचारला जातो आणि अपेक्षित आहे की तुम्ही 5 ते 6 ओळी लिहाल। सो लेट अस सी। भारतीयाः तु उत्सवप्रियाः, म्हणजे भारतीय जे आहेत तर ते अतिशय उत्सवप्रिय आहेत, त्यांना उत्सव साजरे करायला आवडतात। उत्सवस्य उद्देशः सामाजिक एकता वर्तते, आणि उत्सवाचा उद्देश काय असतो तर समाजामधली एकता, म्हणजे समाजामधल्या सगळ्यांनी एकत्र येऊन ते साजरं करणं। भारतेषु विविधाः उत्सवाः प्रचलन्ति, आणि भारतामध्ये विविध प्रकारचे उत्सव प्रसिद्ध आहेत। तेषु मम प्रियः उत्सवः दीपावलिः इति, आणि त्या सगळ्या उत्सवांपैकी माझा जो काही आवडता किंवा प्रिय उत्सव आहे तर तो आहे दीपावली। भारते दीपावली ही अतीव महत्त्वपूर्ण, आणि भारतामध्ये दिवाळी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आय होप की तुम्हाला प्रत्येक शब्दाचा प्रत्येक वाक्याचा अर्थ कळतोय, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला आणि लिहायला पण इझी पडेल। दीपावली ही नाम दीपानाम अवलीही, म्हणजेच काय, दिवाळीचा अर्थ दीपानाम म्हणजे दिव्यांची आवलीही, म्हणजे लाईन किंवा ओळ, दिव्यांची ओळ। अतः तस्याः स्वागतम जनाः दीपमालाभिः कुर्वन्ति, आणि त्यामुळे दिवाळीचं स्वागत करण्यासाठी जे लोक आहेत किंवा जे भारतीय आहेत तर ते दीपमालाभिः म्हणजे दिव्यांची माळा बनवतात किंवा दिव्यांची माळा लावतात, करतात। ठीक आहे, म्हणजे आपण खूप सारे दिवे लावतो ना, एकामागोमाग एक, तर ते सांगायचं आहे। एषः प्रकाशस्य उत्सवः, आणि हा प्रकाशाचा उत्सव आहे। एषः उत्सवः अश्विन मासे भवति, आणि हा उत्सव अश्विन महिन्यामध्ये येतो। जनाः नूतन वस्त्राणि धारयन्ति, आणि सगळे लोक जे आहेत तर ते नवीन नवीन कपडे घालतात। मिष्टान्नानि भक्षयन्ति च, आणि मिष्टान्नानि म्हणजे मिठाई, भक्षयन्ति म्हणजे खातात, च म्हणजे आणि, म्हणजे वस्त्र आणि मिठाई खातात, म्हणजे वस्त्र धारण करतात आणि मिठाई खातात। ठीक आहे। नेक्स्ट आहे गृहिण्यः गृहस्य शोभां रंगवल्लीभिः वर्धयन्ति, आणि गृहिणी घराची शोभा वाढवण्यासाठी रंगवल्लीभिः म्हणजे काय, रांगोळी काढतात। ठीक आहे। गृहस्य प्रांगणे आकाशदीपः प्रज्वाल्यते, म्हणजे घराच्या प्रांगणात किंवा अंगणात आकाशदीप म्हणजे आकाशकंदील लावलं जातं किंवा प्रज्वलित केलं जातं। अर्थात हा निबंध थोडासा मोठा आहे, तुम्ही याच्यामधल्या काही ओळी ज्या की तुम्हाला लक्षात नाही राहणार किंवा असं वाटतं की इरेलेव्हंट आहेत, खरं तर काही नाही याच्यामध्ये, पण असं जर तुम्हाला वाटत असलं तुम्ही त्या स्किप पण करू शकता। नेक्स्ट आहे जनाः गृहे सायंकाले लक्ष्मीपूजनम कुर्वन्ति। सो लोक जे आहेत तर ते घरात सायंकाळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीपूजनम म्हणजे लक्ष्मीपूजन, कुर्वन्ति म्हणजे करतात। सर्वे परस्परं मिलित्वा मंगलकामना कुर्वन्ति, आणि सगळे एकमेकांना भेटून मंगलकामना म्हणजे सगळं काही शुभ होऊ दे अशी कामना किंवा अशी प्रार्थना करतात। एषः उत्सवः सर्वत्र आनंदम तथा उत्साहम प्रसारयति, आणि हा उत्सव सगळीकडे आनंद तसेच उत्साह पसरवतो। अतः मह्यम दीपावली ही अतीव रोचते, आणि त्यामुळेच मला दिवाळी अतिशय आवडते। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा निबंध आहे। थोडासा मोठा आहे किंवा थोड्याशा जास्त लाईन्स आहेत। एक्झाममध्ये तुम्हाला 5 ते 6 लाईन्स मिनिमम लिहायच्या असतात, मॅक्सिमम तुम्ही अर्थात कितीही लिहू शकता। बट याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की आपण जी सुरुवात केलेली आहे भारतीय आहात उत्सवप्रिय आहात वगैरे, हे दिवाळीला अनुसरून नाही आहे, त्याच्यामुळे मोस्टली ते काउंट नाही होणार। जे पण तुम्ही दिवाळीबद्दल लिहिताय तेच फक्त तुम्हाला मार्क्स देताना काउंट केलं जाईल। ठीक आहे। सो ॲक्च्युअल जो आपला निबंध आहे तर तो इथून सुरू होतोय। सो ज्यांना निबंध छोटा करायचा आहे त्यांनी वरचं नाही लिहिलं तरी पण चालेल। डायरेक्टली तुम्ही असं लिहू शकता की मम प्रिय उत्सव दीपावली, आणि दीपावली ही नाम दीपानाम आवलीही, इथून सुरुवात केली तरी पण चालणार आहे। वरची फक्त प्रस्तावना आहे, त्याला शक्यतो मार्क्स दिले जाणार नाहीत, त्याच्यामुळे जे दिवाळीशी रिगार्डिंग आहे किंवा दिवाळीबद्दल आहे तेवढंच फक्त तुम्हाला मार्क्ससाठी पकडलं जाणार आहे। सो जर तुम्हाला लक्षात राहत नसेल वरच्या गोष्टी तर तुम्ही स्किप केल्या तरी पण चालतील, खालून लिहिलं तरी पण चालणार आहे। ठीक आहे, फक्त एवढंच की दिवाळीबद्दल स्पेसिफिकली दिवाळीबद्दलच तुम्हाला ज्या ओळी असतील त्याला मार्क्स मिळतील। सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि अशाच प्रकारचे अजून कोणत्या निबंधावरती मी व्हिडिओज बनवले पाहिजेत हे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।